शुभेच्छा. तुम्हाला देखील खूप तुम्ही खूप जस्ट अमेरिकेत होतात असं ऐकल्या बातम्या. म्हटलं सर आलेत की नाही आलेत, पण आज डेअरिंग केली फोन करायची. नाही नाही आले तुम्ही? हो आलो आलो. अच्छा, तब्येत बरी आहे ना? हो 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 दोन वेळा एकदम. अनिकेत सरांना भेटलो मग ऑफिसला जाऊन, पण आपली भेट नाही होऊ शकली. तुम्ही दिल्लीत होता त्याच्यामुळं बरोबर नाही आहे, भेटता आलं. बरोबर. एक छोटा विषय असा होता हा. की आमच्याकडे बिबट्यांचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. प्रचंड बिबट आमच्याकडं सध्या जी लोकांचे जीव जात आहेत, हल्ले होत आहेत. अच्छा. तर आम्ही माझ्या भागातल्या एक 10-20 हजार लोकांचं पत्र मनोगत तयार करावं आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना द्यावं की बाबा आमच्या ज्या काही अडचणी त्या ऐका तुम्ही. तर त्यावेळेला मला तुमची मदत हवी होती दिल्लीमध्ये. तुम्ही जर ज्या दिवशी तिथं असाल तिथं फक्त मंत्री महोदयांना ते माझं निवेदन आणि म्हणणं की बिबट हल्ले प्रचंड प्रचंड जुन्नर आंबेगाव मध्ये होत आहेत, काहीतरी उपाययोजना कराव्यात. केंद्रामध्ये कशाला पाहिजे तो विषय? महाराष्ट्राचा विषय आहे तो. नाही ना, ते बिबटला काय केलंय, ते नंबर 1 श्रेणीमध्ये येतो. नंबर 2 मध्ये घातला ना का त्याला नसबंदी करता येईल, त्याच्यावर कंट्रोल करता येईल, त्याला पकडता येईल. त्याला आता हातच लावता येत नाही, त्या बिबटला मारता येत नाही, त्याला काही धक्का लावता येत नाही. कायदा प्रचंड कडक आहे आणि बिबट संख्या आमच्या तालुक्यामध्ये 700-800 वरती गेली आहे. आणि प्रचंड बिबट म्हणजे असं दिसतानाच ऊसातून आला, वावरातून गेला, घरात आला, अंगणात गेला, कुत्र्याला उचलून नेलं, अशा प्रचंड घटना सुरू आहेत. आणि ऊसामुळे आणि सह्याद्रीच्या ह्या धरणांच्या तालुक्यामध्ये प्रचंड लपण आहे त्याला. त्याने इथे अडॉप्ट केलं स्वतःला. म्हणजे खूप खूप प्रजनन, ऊसतोड सुरू झाली का बिबटच्या मादीची पिल्लं सापडली. असं सारखं चालू आहे. काल आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघात एक आजीला ओढून नेलं, ऊसामध्ये मारून टाकलं. आणि आमच्या 15 दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये एक बाळाला नेलं, तसंच झालं. त्याच्या आधी पुन्हा आंबेगावमध्ये एक लहान मुलगी शाळेत चालली होती, तिला पकडलं, ती गेली. तर कंटिन्युअस सुरू आहे. आणि तुमचं कसं आहे, भाजप ह्या सगळ्या सरकारशी चांगलं इथं संबंध आहेत. आम्हाला एक त्यांनी म्हणणं घ्यावं आमचं मंत्री महोदयांनी, यासाठी मला एक प्रयत्न करायचा आहे. तुमच्या माध्यमातून तेवढी ताकद आम्हाला मिळेल असं वाटतं. नाही करू आपण तो प्रयत्न, तो नाही इश्यू. पण ते केंद्रीय मंत्री माझ्या अखत्यारीतला विषय नाहीये. आम्हाला भेट व्हायची नाही ना, मग तुम्ही असाल तर आमचं तिथं म्हणणं पोहोचू शकेल. नाही ते म्हणतील की हा विषय जो आहे हा राज्य पातळीवरचा आहे. राज्य सरकारचं याच्यावरती ओपिनियन येतं. आता त्यांनी आम्हाला पिंजरे दिलेत, पकडू म्हटलंय. प्रत्यक्ष बिबट संख्या कमी होत नाही. खासदार महोदयांनी आमच्या अमोल कोल्हे सरांनी त्यांना नसबंदीबाबत प्रस्ताव राज्याचा पाठवलेला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत तो विषय येत नाही, तो केंद्रीय पातळीवरचा विषय, असं राज्य सरकारनं पण प्रपोजल सबमिट केलेलं आहे तिकडे किंवा ते प्रोसेसमध्ये. तर त्याच्यावर केंद्रीय मंत्र्यांना याचा ग्रॅव्हियन्स त्याचा कळावा, त्यांनी याच्यामध्ये लक्ष विशेष घालावं. कोण आहे केंद्रीय मंत्री याच्यात? ते आय थिंक पर्यावरण मंत्री जिजू काहीतरी नाव द्या, माझ्या लक्षात नाही नाव ते. पण मी ते तुम्हाला त्याचं निवेदन त्यांच्याकडे जे आम्हाला द्यायचं, तुम्ही दिल्लीत असाल तेव्हा फक्त तुमची वेळ घेतली त्यांची, तुम्हाला ती वेळ मिळू शकेल. आम्ही आलो का आपण देऊया, आमचे गावकरी ग्रामस्थ आम्ही जेवढे यायचा प्रयत्न करू ते देऊ ना आपण त्यांना. जर तुम्ही तेवढी मदत केली तर आमचं म्हणणं पोहोचेल थेट. कारण नाही ठीक आहे ना, आपण देऊ. इतके सगळ्या लोकांनी यायची काही गरज नाही. 4-5 3-4 लोक आले तरी चालतील. हो तेवढी वेळ फक्त दिवाळीनंतर आपण तुमची जेव्हा दिल्लीत तुम्ही असाल तेव्हा मला फक्त तेवढी एक हेल्प करा. मी त्यावेळी सगळं हे करून येतो, आपण भेटू. चालेल. येस सर, शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा सर. थँक्यू. येस सर, टेक केअर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.